भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकृकरणे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकृकरणे सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शंकराचार्य जी महाराज अखिल मानवा समोर एक वास्तव आणि यथार्थ चित्रण ठेवतात. पहिलं ज्ञानाचं आणि तेही भौतिक ज्ञानाचं कितीही संपादन केलं तर त्याची उपयोगिता आत्मशांतीसाठी होत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही, हे व्याकरणाचं प्रतिनिधित्व करून संपूर्ण विश्वातील भौतिक ज्ञानाच्या संबंधाची मर्यादा सांगितली. त्यानंतर आपल्या प्रारब्धवशामध्ये वर्णाश्रम धर्माप्रमाणे आणि कौशल्याप्रमाणे कर्तव्य कर्म करताना प्राप्त होणारं फल, त्यातून मिळणारं धन हे अवश्य मिळवलं पाहिजे. तो आपला एक कर्तव्याचा भाग आहे, तो एक पुरुषार्थाचा भाग आहे. पण आपल्या कौशल्यापेक्षा, आपल्या कर्माच्या फलापेक्षा अवास्तव धनाच्या लालसा, तृष्णा अंतःकरणामध्ये बाळगल्यानंतर एक 15 अनर्थांची मालिका जीवाच्या पाठीमागे लागते आणि आतून तो एक प्रकारचा अस्वस्थ होतो आणि मग त्यातून जीवन पुन्हा उद्विग्न होतं. म्हणून त्याचीही मर्यादा सांगितली. त्यानंतर युवक युवतींच्या संबंधाने एक नैसर्गिक मानवी जीवनाचं चित्रण, स्त्री पुरुषांच्या एकमेकाच्या संबंधाने असलेली काल्पनिक आकर्षणाची गैरसमजूत ही कशी असते आणि त्याकरता जीव, मनुष्य एकमेकाच्या देहासक्तीमध्ये पडून आपल्या साधनेतून कसे विचलित होतात याचे पुराणांच्या मध्ये अनेक उदाहरणं आहेत. आणि वर्तमान जीवनामध्ये सुद्धा असे पदोपदी ही उदाहरणं पाहायला भेटतात. ज्या ठिकाणी खूप लोकसमुदाय आहे, यात्रा आहे, जत्रा आहे,
रेल्वे, बस, विमान यांचा प्रवास असेल, मंदिरं असतील, यात्रा असतील, अशा ह्या जनसमूहाच्या मध्ये एकमेकाची एक शरीरासंबंधाने असणारी वासना डोळ्यांच्या द्वारे, विविध हावभावाच्या द्वारे ती अभिव्यक्त होते आणि एक नशा ह्या तारुण्यामध्ये, युवक युवतींच्या मध्ये निर्माण होते आणि विनाकारणच मनुष्य आपल्या ध्येयापासून विचलित होतो, च्युत होतो या भ्रामक आकर्षणाच्या मुळे. आणि हे खरंच भ्रामक आकर्षण आहे त्याचा विचार श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदाच्या 26व्या अध्यायामध्ये एकनाथ महाराजांनी भाष्य करताना इतकं विस्तृत लिहिलेलं आहे. त्याचं वर्णन तुम्ही स्वतः जर वाचलं तर मनुष्य अंतर्मुख होऊन त्याचं दर्शन त्याच्या समोर जर प्रत्यक्ष आणलं तर तो हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या देहासक्तीच्या कल्पना तो दूर करेल. याकरता पुरुरवा आणि उर्वशी यांचा हा संवाद त्या 26व्या अध्यायामध्ये आलेला आहे आणि एकनाथ महाराजांनी त्यावरती खूप विस्तृत असं वर्णन केलेलं आहे. त्यांनी त्यामध्ये एक दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात की एखादा मनुष्य मद्य प्याला तर दुसऱ्या दिवशी त्याची उतरते. तर दुसऱ्या दिवशी उतरते का लगेच काही तासांनी उतरते हे ज्याचं त्याला माहिती, म्हणजे पिणाऱ्याला माहिती. धनाचा मद असेल तर तो मद जेव्हा निर्धन होतो तेव्हा तो उतरतो. तारुण्याचा मद असेल तर शक्ती क्षीण झाली की तारुण्याचा मद उतरतो. पण एखाद्या पुरुषाला स्त्री लालसेचा किंवा एखाद्या स्त्रीला पुरुष लालसेचा संग आसक्ती झाली तर जन्मापर्यंत ती उतरत नाही असं एकनाथ महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून एक साधकाला वास्तवतेचं चित्रण मनामध्ये यावं ह्याकरता मनसी विचिंतय वारंवार, अगेन अँड अगेन यू हॅव टू कॉन्टम्प्लेट ऑन द फॅक्ट ऑफ ह्युमन बॉडी. पुन्हा 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 या मानवी शरीराच्या संबंधानं जर चिंतन करावं ह्याकरता आचार्य त्याच्यासमोर चित्रण ठेवतात. अरे बाबा, हा पुरुष स्त्रीकडे पाहत असेल किंवा पुरुष स्त्री पुरुषांकडे पाहत असेल आणि बाहेरची जी पॅकिंग आहे ती ईश्वराने इतकी चांगली करून ठेवलेली आहेत आणि त्यावरती मनुष्य चांगले कपडे, वेगवेगळे प्रसाधनं वापरून त्याला आणखी डेकोरेट जेव्हा करतो तेव्हा ती खूप सुंदर वाटते. पण त्या डेकोरेशनच्या पाठीमागं, त्या पॅकिंगच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर आहे तरी काय आहे? एतन मांस वसादी विकारम, त्वचा, मांस, रक्त, शिरा, मेद, मज्जा, हड, विष्टा, मूत्र, पू, नको नको ते सगळ्या भाग आहेत. आणि ते जर आपण एक एक स्वतंत्र पार्ट काढून जर पाहिले तर मग त्याला सांगितलं, बघ बाबा, तुला खूप एखाद्याचं नाक सुंदर वाटतं ना, तर नाकाचा अंतर्भाग आणि त्यामध्ये असणारं मटेरियल दाखवा. दात सुंदर वाटतात ना, मग दात आणि दाताच्या मध्ये अडकलेले त्या जेवणातले बारीक बारीक कण आणि त्यातून येणारी दुर्गंधी दाखवावी. मलमूत्राचा तो विशिष्ट असणारा एक उग्र वास दाखवावा. पोटामध्ये असणारे विविध विकार दाखवावे. आणि पुन्हा पुन्हा अगेन अँड अगेन मनसी विचिंतय वारंवारम, मनामध्ये पुन्हा पुन्हा जर चिंतन केलं तर कोणीही एकमेकाच्या शरीराच्या विशिष्ट भागाकडे आकर्षित होऊन आपलं मौल्यवान असणारं ध्येयापासून तो विचलित होणार नाही. ह्याकरता आचार्यांनी एक उदाहरण दाखल एक चित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे की विशिष्ट
शरीराच्या अवयवाकडे पुन्हा पुन्हा पाहणं पाहिलं तर तो एक प्रकारचा मोह आहे. फ्रॉइडने ह्याबद्दल खूप मोठं विश्लेषण केलेलं आहे. मानसशास्त्रज्ञ तो आहेत. आणखी त्या संबंधाच्या अनेक असे मॉडर्न सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी याचं खूप वर्णन केलेलं आहे. पण ते वर्णन करून विनाकारण पुन्हा मनुष्याच्या त्या चिंतनामध्ये विकृती येईल म्हणून आय डू नॉट वॉन्ट टू एक्सप्लेन एव्हरीथिंग डिटेल. त्याची काही गरज नाही आहे, हे आपल्याला नेहमी माहितीच आहे. आणि आपणच आपल्या शरीराच्या संबंधाने पाहिलं तर किती स्वच्छता, किती वेगवेगळे प्रकार आहेत. योगसूत्रामध्ये सांगितलं तर किती शरीराच्या मध्ये दोष आहेत हेही सांगितलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये तर हा दोष काढायचा, तो दोष काढायचा, किती किती दोष भरलेले आहेत. आणि म्हणून या शरीराच्या संबंधाने अनेक प्रकारचे दोष असल्यामुळे विनाकारणच आपण भ्रमात्मक कल्पना सोडून द्यावी. याकरता युवकांना वास्तवतेचं दर्शन जे शाळा कॉलेजमध्येही प्राप्त होणार नाही, ते आचार्यांनी एक गुरु ह्या भूमिकेतून आपल्या शिष्यांना सांगण्याच्या निमित्तानं विश्वातील सगळ्याच युवक युवतींच्या समोर आणि देह तादात्म्याने संपन्न आणि वासना संपन्न असणाऱ्या या लोकांना या गोष्टीपासून परावृत्त होण्याकरता एक प्रतिपक्ष भावना म्हणजे काय, तुम्हाला जे दिसतंय ना त्याच्या पलीकडे जाऊन पाहणा, त्याच्या वास्तवस्थिती कशी आहे, आणि ह्याकरता अंतर्मुख करण्याकरता ही भूमिका सांगितली. आणि याकरता मनसी विचिंतये वारंवारम. आणि म्हणून कल्पनेने पाहिलं, दृष्ट्वा मागा मोहावेशम. जर डोळे उघडले आणि मोहाने प्रविष्ट होऊन या जगाकडे जर पाहिलं तर भ्रम झाल्याशिवाय राहणार नाही. याकरता बाबा या पॅकिंगच्या आतमध्ये असणाऱ्या ह्या विकारांना, दोषांना पहा, तुला किळस येईल आणि त्याकडे न पाहता तू वास्तवतेकडे पाहशील. ही गोष्ट सांगितली. आणि आता या मानवी जीवनाची क्षणभंगुरता आचार्य या 4 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. नलिनी दलगत जलमती तरलम तद्वज्जीवितमतिशय चपलम विद्धि व्याध्य अभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तं भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते. आपण आपलं शरीर सुरुवातीच्या बालपणामध्ये अतिशय गोंडस वाटतं. प्रत्येक जण त्या मुलाला जवळ घेतो, त्याचा जवळ घेऊन त्याच्या गालाला हात लावतो, आपल्या होटाने चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो आणि खूप त्याचे लाड करतो. जसजसा तारुण्यामध्ये तो जीव जातो तेव्हा तो स्वतःलाच विविध अशा बाह्य प्रसाधनाच्या द्वारे डेकोरेट करतो. आणि जसं एखाद्या फुलामध्ये सुगंध असेल तर सगळीकडे आकर्षित होतात, तसं ईश्वराने दिलेलं हे मानवी जीवन नवतारुण्याने प्रफुल्लित जेव्हा असतं तेव्हा एक प्रकारचा एक साहस, धाडस, उद्यम, पराक्रम, शौर्य अशा अनेक गोष्टी या तारुण्याच्या, या शरीराच्या मध्ये असतात. पण असं असणारं तारुण्य किती दिवस टिकणार आहे याची क्षणभंगुरता सांगण्यासाठी. आवाज येतोय? हा येतोय महाराज, येतोय. हा, याची क्षणभंगुरता सांगण्यासाठी आचार्यांनी आपल्या समोर एक निसर्गातलं चित्र ठेवलं आहे आणि त्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करा. तद्वत आपलं जीवन आहे. कसं जीवन आहे तर त्यांनी सांगितलं, नलिनी दलगत जलमती तरलम. नलिनी म्हणजे कमळाचं फूल, नलिनी कमलिनी घेऊया आपण, आणि त्या कमळाचं दल म्हणजे पाकळी, नलिनी दल, आणि त्या कमळाच्या पाकळीवरती नलिनी दलगत,
म्हणजे त्या कमळाच्या पाकळीच्या वरती असलेलं काय आहे? जल, म्हणजे ड्रॉप्स ऑफ वॉटर, पाण्याचा थेंब आहे. आणि जोराचं वारं येत आहे आणि त्या जोराच्या वाऱ्याच्या मध्ये त्या कमळ हलत आहे आणि त्या कमळाच्या पाकळीवरती, पानावरती सुरेख एक पाण्याचा थेंब आहे आणि ऊन पडला आहे आणि त्या सूर्याच्या कोमल किरणाचा स्पर्श त्या कमळाच्या पाकळीवरती पडलेल्या पानावरती पडला आणि अतिशय मोत्यासारखं चमकदार तो पाण्याचा थेंब वाटला. पण मुळातच वारं आहे, त्यात कमळ हलत आहे, त्या हलणाऱ्या कमळाच्या दलावरती ते पाण्याचा थेंब आहे आणि थोड्या काळामध्ये तो सूर्यप्रकाशाचा आणि त्या जलाचा संबंध झाल्यानंतर मोत्यासारखा चमकला. पण किती काळ तो राहील बरं? आचार्य सांगतात, नलिनी दलगत जलमती तरलम. अरे त्या नलिनीच्या दलावरती असणारं जलगत ते किती आहे? अतितरलम. अतितरलम म्हणजे अतिशय चंचल आहे. अतिशय चंचल आहे म्हणजे कोणत्याही क्षणी आणखी जोराचा वारा आला तर ते जलाचा तरंग जो आहे, जो बुंद जो आहे, बिंदू जो आहे, तो कधीही खाली पडेल आणि तो मातीत मिसळून जाईल, जलात मिसळून जाईल. तसं तारुण्य काही क्षणापर्यंतच सुंदर आहेत, आकर्षक आहेत, एक साहसपूर्ण आहेत, पण कोणत्याही क्षणी त्या शरीराच्या संबंधाचं कोणतंच विधान आपल्याला करता येणार नाही. तद्वत त्याप्रमाणे जीवित म्हणजे आपलं जीवन कसं आहे? अतिशय चपलम, अतिशय चपलम आहे, अतिशय चंचल आहे. म्हणजे आज आपण बोलतो आहे, हसतो आहे, एकमेकाच्या समोर आदान प्रदान विचार करतो आहे, पण या शरीरामध्ये काय होईल, कोणता बदल होईल असं कोणालाच सांगता येत नाही काय होईल. आणि या शरीराच्या संबंधाने किती अस्थिरता आहे हे सांगण्याकरता आचार्य सगळ्या मानव जातीला सांगतात, बाबांनो विद्धी. विद्धी म्हणजे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, असा विद्धी शब्दाचा अर्थ होतो. जरा समजून घ्याल का वास्तव चित्रण? म्हटले काय? जसं त्या कमळाच्या पाकळीवरती असणारा जलबिंदू, ती पाकळीच हलताना केव्हा तो पाण्यामध्ये मिसळून जाईल, चिखलामध्ये मिसळून जाईल, काही सांगता येत नाही. तद्वत माणसाचं जीवन अतिशय चपल आहे, अतिशय क्षणभंगूर आहे. कधीही काय होईल काही सांगता येत नाही. मग कसं आहे हे जीवन? सांगतात, समस्तम लोकम, हा सगळा समस्त संपूर्ण जग जे कसं आहे म्हटले, व्याधीग्रस्त, अभिमानग्रस्त आणि शोकग्रस्त. समस्तम लोकम, ग्रस्त हा शब्द सगळीकडे लावायचा. व्याधीग्रस्त, अभिमानग्रस्त, शोकग्रस्त. पहिला आहे व्याधीग्रस्त. आपल्या शरीराच्या मध्ये किती व्याधी म्हणजे किती रोग आहेत हे आपण मेडिकल सायन्स एखादं रोगांचं पुस्तक जर पाहिलं, डिसिजेस, त्याचे सिम्पटम्स काय काय असतील आणि आपण जर वाचायला सुरुवात केली तर प्रत्येक डिसिजेस आपल्यालाच आहे की काय, किंबहुना ह्या पुस्तकात जेवढे लिहिले आहेत त्यापेक्षा जास्त आपल्यामध्ये असतील असं वाचतानाच वाचणाऱ्याला सहज लक्षात येईल. किंबहुना कितीही स्पेशलायझेशन घेतलेला एखादा फिजिशियन असेल आणि तो त्यातला तज्ज्ञ असेल तरी कधी कधी त्याला असं वाटतं की मला माझ्यापेक्षाही जो सुपर स्पेशलिस्ट आहे त्याचा पण ओपिनियन घेऊया. सुपर स्पेशालिस्टला जर आपण पुन्हा तो जेव्हा त्या रोग्याशी, पेशंटशी जेव्हा तो डिस्कशन करतो तेव्हा कधी कधी तोही कन्फ्युजन होतं की हा रोग आलाच कसा तुझ्यामध्ये, मग तुम्ही हे खात असेल तर असं खात असाल, तसं खात असाल त्यामुळे हा होतो, मग तुम्ही हे खाता का? आपण सांगतो हे खात नाही, ते खात नाही, ते खात नाही, मग आलाच कसं काय?
आणि मग जर काही उत्तर सापडत नाही तर मग वांशिक असेल, मग ते आपल्या आई वडिलांकडे जातात. त्यांना आहे का? आपण म्हणतो त्यांना नाही. तुमच्या आजोबांना आहे का? माहिती नाही. मग पंजोबांना असेल ना, मग ते मागे मागे कुठेतरी जातात आणि मग त्याचा अनुवंशिकतेचं कारण शोधत जातात. थोडक्यामध्ये शरीर हे व्याधींनी ग्रस्त आहे आणि कोणती व्याधी कधी वर डोकं काढेल हे काही सांगता येत नाही. मग काय आपण या शरीराचा मोठा अभिमान बाळगावा? दुसरं आहे व्याधीग्रस्त आहे. या व्याधीग्रस्ताच्या संबंधाने 8व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप युक्तिवाद मांडलेले आहेत. जवळजवळ 30-35 युक्तिवाद मांडलेले आहेत. आपण जेव्हा 8व्या अध्यायाचा विचार करू तेव्हा शरीर व्याधीग्रस्त कसं आहे हे आपण तेव्हा बघूया. दुसरं आहे अभिमानग्रस्तम. मी कोणीतरी आहे, माझं विशिष्ट शिक्षण आहे, मी विशिष्ट स्थितीमध्ये आहे, मी श्रीमंत आहे, मी पुरुष आहे, माझं एक विशिष्ट एज्युकेशन आहे, माझं स्टेटस एक वेगळं आहे, असं विनाकारण मनुष्य स्वतःच्या बद्दल एक अवास्तव कल्पना करून स्वतःच एक अभिमान धारण करतो. आणि मग असा अभिमान धारण करतो की मी याच्याशी का बोलणार, मी त्याच्याशी का बोलणार, मी माझा अधिकार मोठा आहे, माझं वय मोठं आहे, माझं ज्ञान मोठं आहे, माझा अनुभव मोठा आहे, या सामान्य माणसाशी काय बोलणार, मी त्यांच्याशी काय बोलणार. आणि म्हणून माणसं विनाकारणच स्वतःच्या बद्दल अहंकाराने इतके ग्रस्त असतात की मी जन्मभर त्याच्याशी बोलणार नाही. हा काय पुरुषार्थ केला आहे? लोक म्हणतात तो मेला ना तरी त्याच्या मृत्यूच्या समय मौतीला जाणार नाही. वा वा वा, मोठाच पुरुषार्थ केला आहे ते. आणि खरोखरच लोक भावाभावाच्या भांडणामध्ये, नातेवाईकाच्या भांडणामध्ये, पती-पत्नीच्या भांडणामध्ये इतके अभिमानाने ग्रस्त असतात, वाकत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, लाटणे जैसा न लवे. लाटणं दोन्हीकडे निमुळत असतं आणि मध्येच ते जाड असतं. तसं माणसाने स्वतःचा अहंकार इतका मोठा केलेला असतो, तो गुरूंच्या विषयी बोलत नाही, परिवाराच्या विषयी बोलत नाही आणि विनाकारणच छोट्या छोट्या कारणाने अहंकार धारण करून ज्यांच्याविषयी तो रागद्वेष धारण करतो त्यांचं रात्रंदिवस चिंतन त्याच्या डोक्यात चालतं. हा असा, तो तसा, तो तसा, हा असा. पण अहंकार सोडून तो सगळ्यांना जर त्याने माफ केला, क्षमा केली, म्हणून सगळ्यात मोठा गुण आहे आपण आपल्यालाही माफ करावं आणि ज्यांनी कोणी चुका केल्या असेल त्यांनाही क्षमा करावी. जर आपण क्षमा केली नाही तर त्यांच्याविषयी द्वेष आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहतो. आणि मग देवाचा आठवण येण्याच्या ऐवजी त्या द्वेषापायी त्या लोकांची आठवण येते, त्या पदार्थांची आठवण येते. मग राग आणि तो द्वेष हा आपल्या साधनेला प्रतिबंध करतो, परमार्थाला प्रतिबंध करतोच करतो, पण आपल्या व्यावहारिक जगण्यालाही प्रतिबंध करतो. मोठमोठी कुटुंब विनाकारणच एकमेकाच्या विषयी राग धरून वर्षानुवर्ष एकमेकाशी बोलत नाही. याला म्हणायचं की माणसं म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल अभिमानग्रस्त आहे, व्याधीग्रस्त आहे आणि शोकग्रस्त आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, प्रिय व्यक्ती नष्ट झाली की त्यांच्याबद्दल शोक होतो. आपली आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, प्रिय असेल, प्रिय मुलगा असेल, कोणी ना कोणीतरी आपल्या एकत्रित कुटुंब व्यवस्थेमध्ये किंवा सामूहिक जीवनामध्ये कोणी आधी जातं, कोणी नंतर जातं. जो अगोदर गेला त्याच्या संबंधाने शोक करणारे, जर पुत्र गेला असेल तर आई किती काळ शोक करते, किंवा आई गेली असेल तर पुत्र किती काळ शोक करतो. डोळ्यातून सारखी पाण्याच्या धारा तो वाहत असतो. आणि म्हणून जीवन जर पाहिलं तर बराच काळ मनुष्यांचा हा शोकग्रस्ततेमध्ये जातो. काही लोकांचा काळ हा व्याधीग्रस्ततेमध्ये जातो. एकदा शरीराला व्याधी लागली की हा रोग बरा करण्यासाठी विशिष्ट औषधं घेतो आणि हे औषधं घेता घेता ते औषधं त्याचा एक रोग बरा करतात, त्याचा साईड इफेक्ट दुसरा रोग निर्माण करतात. म्हणजे शरीर व्याधीग्रस्त आहे. माणसांचं मन जर
कमकुवत असेल, छोटं असेल, तर ते अभिमानग्रस्त असतात, नॅरो माइंडेड असतात. त्यांना तत्वज्ञानाचा जर पार्श्वभूमी नसेल तर असे माणसं मरेपर्यंत संकुचित मनाचे असतात. मनच मुळात कल्पनामय आहे, भ्रामक आहे. तर भ्रामक मनामध्ये भ्रामक कल्पना धारण करून कधी मनुष्य विशाल दृष्टीचा होणार आहे, हाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून शोकग्रस्त आहे. मग आता समस्त लोक शोकग्रस्त आहे, व्याधीग्रस्त आहे, अभिमानग्रस्त आहे. आणि ह्या सगळ्या ग्रस्त असलेल्या जीवनामध्ये आयुष्य किती आहे हो? निम्म आयुष्य तर झोपेत जातं. हा पुढचा एक श्लोकच येणार आहे. आणि अशा काही रोगात जातं, काही भोगात जातं. किती आयुष्य आपल्याला शिल्लक आहे? तुकाराम महाराज असं संतांनी सांगितलं आहे, काय भजनाशी उरले ते पायगा, शत गणिले ते अर्धरात्र खाय, पुढे बालत्व पिडा रोग क्षय, मग काय भजनाशी उरले ते पायगा. खरोखर वास्तविक चिंतनाला किती काळ उरलेला आहे. आणि म्हणून जीवनाची इतकी चंचलता, इतकं अस्थिरता आहे. आणि अशी अस्थिरता असल्यामुळे विनाकारणच मी खूप दिवस जगेल म्हणून आपल्या शरीराच्या अस्तित्वासंबंधाने विनाकारणाचा अभिमान बाळगला की माझं सौंदर्य, माझं ज्ञान, माझं परिवार, मी खूप मोठा आहे. पण याचा जरी विचार केला तर आपलं जीवन म्हणजे हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरती असणारा जलबिंदू. किती काळ तो स्थिर राहील? कोणत्याही क्षणी तो चमकला, दुसऱ्या क्षणी पुन्हा तो नष्ट होणार आहे. तितकं मनुष्याचं जीवन अस्थिर आहे. विनाकारणच अभिमान धारण करून का राहावं? तर सगळ्यांशी प्रेमाने बोलावं, सगळ्यांना क्षमा करावी. म्हणून असं म्हटलं जातं की जर तुम्हाला कळालं की आज माझा शेवटचा दिवस आहे आणि तुम्हाला आतापर्यंत ज्यांनी खूप मदत केली पण तुम्ही त्यांच्यावरती विनाकारण रागावलात, हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही काय त्यांच्याबद्दल करणार? किती कृतज्ञता व्यक्त करणार? आणि कोणाला पत्र लिहून सांगणार की मला क्षमा करा, मला क्षमा करा? तसं प्रत्येक दिवस हा आपला शेवटचा दिवस आहे असं समजून सगळ्यांशी प्रेमाने वागलं तर मनुष्याला शांत झोप लागेल. सकाळी तो लवकर उठेल आणि त्याच्याकडनं साधना होईल. आणि म्हणूनच शंकराचार्य सांगतात सगळ्या गोष्टी सोडून द्या, नश्वर आहेत, क्षणभंगूर आहेत जीवनाच्या बद्दल. फक्त आपलं आत्मतत्व हे स्थिर आहे, शाश्वत आहे. प्लीज नो युअर सेल्फ, नो दाय सेल्फ, ट्राय टू अंडरस्टँड हू आर यू अँड व्हॉट इज युअर रिअल नेचर. तुमचं वास्तविक स्वरूप काय आहे? असा जर मनुष्याने विचार केला तो स्वतः तो अंतर्मुख होऊन स्वतःला ओळखेल, तो स्वतःच्या जीवनाला जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. त्याला तर म्हणतात भज गोविंदम, भज गोविंदम. अरे बाबा, तुझ्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये जे चेतन तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे ईश्वर तत्व आहे, त्या तत्वाला ओळख, ते समजून घे. आणि तू म्हणजे मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, इंद्रिय नाही. मग त्यांच्यामध्ये असणारे विकार तरी कसे असतील? ड्रॉप द wrong identification with mind, body and intellect. Withdraw yourself from them and abide in your own true nature, that is self consciousness. त्याला चैतन्य म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा. हे जीवनाच्या बद्दलचं वास्तव चित्रण आहे. आता जीवनाच्या बद्दल दुसरं एक वास्तव चित्रण आहे. तेही वेळ थोडा आहे पण तो विचार आपल्याला कायमचा येऊन गेलेला असल्यामुळे कळण्याकरता खूप सोपा आहे. श्लोक क्रमांक 5. यावत वित्तोपार्जन सक्तस तावन् निज परिवारो रक्तः पश्चात् जीवति जर्जर देहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे. आवाज येतोय ना? हो, येतोय. हा श्लोक सुरू होण्यापूर्वी एक प्रस्तावनेच्या स्वरूपात 1-2 वाक्य सांगतो. राहिलेला विषय मी उद्या पुन्हा सांगेन. मनुष्याने एक तत्व लक्षात ठेवलं पाहिजे.
ते तत्व हे जोपर्यंत लोक आपल्या आजूबाजूला आहेत तोपर्यंत आपल्या कुवतीप्रमाणे त्यांची सेवा करावी, त्यांना प्रेमाने बोलावं, आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न करावा. आणि आपल्या जवळचे सगळे लोक निघून गेले तर या सगळ्या लोकांच्या मध्ये असणारा आत्मतत्व जे माझ्यामध्ये आहे त्या आत्मतत्वाच्या संबंधाने किंवा त्या आत्मतत्वावरती ध्यान करावं. सगळे आहेत म्हणून सर्व ईश्वराची रूपं आहेत म्हणून त्यांच्याशी बोलावं. पण सगळेच आपल्या जवळचे लोक निघून गेलेत आणि आता माझ्याशी कोणी बोलत नाही म्हणून चिंता करत बसण्यापेक्षा देवाने आता मला अशी संधी दिली आहे, आतापर्यंत सगळ्यांच्या मध्ये असणारा जो परमात्मा आहे त्यांची मी सेवा केली. आता ते लोक निघून गेले पण आता जो परमात्मा जो आत्मतत्व आहे ते तर माझ्यामध्ये विराजमान आहे ना. तेव्हा देवाने त्या आत्मतत्वावरती मला ध्यान करण्यासाठी, मला चिंतन करण्यासाठी, मला अंतर्मुख करण्यासाठी एकांत दिला आहे. आणि म्हणून एकांत हा सुद्धा ईश्वराचा आपल्यासाठी असलेला आशीर्वाद आहे. आणि लोकसमुदाय हाही देवाने दिलेली एक प्रकारची त्यांच्या सेवेसाठी संधी आहे. आणि म्हणून सगळे असले तरी आनंद आणि कोणीच नसलं तरी आनंद, अशा जीवनाच्या दोन्हीही बाजू समजून घेतल्या तर मनुष्य उद्विग्न होणार नाही, त्याला फ्रस्ट्रेशन येणार नाही, त्याला एक प्रकारचा एकाकीपणा त्याला जाणवणार नाही, त्याला भासणार नाही. कारण का जगाचा एक सामान्य नियम आहे तो ज्याला आपण वर्ल्डली रिलेशन, जगाचा आपल्याबरोबर असणारा संबंध, मग हा कौटुंबिक संबंध असेल, एक कुटुंबाच्या बाहेरचा लोकसंबंध असेल, मित्रसंबंध असेल, हा संबंध कुठपर्यंत आपल्याबरोबर राहू शकतो याचंही आचार्याने दर्शन घडवलेलं आहे. तर पहिलं विधान सांगितलं आहे यावत वित्तोपार्जन सक्तः. यावत म्हणजे जोपर्यंत, ॲज लॉंग ॲज. काय आहे वित्तोपार्जन सक्तः? वित्त म्हणजे संपत्ती, उपार्जन म्हणजे आपण जोपर्यंत मिळवत आहे, जोपर्यंत आपण पैसा कमवतो किंवा संपत्ती कमावण्याकरता आपलं शरीर समर्थ आहे आणि आपण आपल्या परिवारातील सगळ्यांच्या अपेक्षा या निमित्तानं पूर्ण करतो आणि आईला वाटतं की मुलगा मला काहीतरी देईल, वडिलांना वाटतं तो माझा सांभाळ करेल, मला दवाखान्यात नेईल, माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करतील, पत्नीला वाटतं की माझ्या सगळ्या भावना, माझ्या गरजा पती मला पूर्ण करेल, भावांना वाटतं, नातेवाईकांना वाटतं, मित्रांना वाटतं. आणि म्हणून आपण पैसा कमवतो आणि त्यातून सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतात म्हणून कुटुंबाचा आपण प्रमुख आहोत. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच आपल्याला एक कर्ता समजतात, धर्ता समजतात, अन्नदाता समजतात. आणि तोपर्यंत जसा गूळ गोड असल्यामुळे त्या गुळाला सगळीकडनं मुंगळे लागलेले असतात, तसा संपत्ती आपण पैसा कमवतो तोपर्यंत सगळे नातेवाईक आपल्याला जोडलेले असतात. यावत वित्त उपार्जन सक्तः. जोपर्यंत आपण पैसा कमावण्याकरता समर्थ आहोत, कधी सक्त प्रयोग आहे, कधी शक्त आहे. म्हणजे आपण पैसा कमावण्याकरता शरीर जेव्हा
सामर्थ्यवान आहे तोपर्यंत तावत निज परिवारो रक्ता, तोपर्यंत सगळा परिवार आपल्याचे रक्त म्हणजे आसक्त असतो, जोडलेला असतो. म्हणजे साधं कुत्रा सुद्धा आपण आल्यानंतर तो शेप हलवत असतो आपला मालकाला. घरातले कुत्रे मांजरं देखील हा मालक आल्यानंतर लगेच बसलेले असेल तर उठतात आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहतात, लालसेने पाहतात, आपल्याला बिस्किट देईल, काहीतरी खायला देईल. म्हणजे घरातले कुत्र असेल, मांजर असेल, गाय असेल, बैल असेल, हे जर आपल्याकडे कुतूहलतेने पाहत असतात, घरातली आई असेल, पुत्र असेल, पत्नी असेल, सगळे आपल्याकडे पाहतात, दादा आले, दादा आले, अण्णा आले, अण्णा आले, अण्णा आले असं म्हणत असतात. कारण अण्णा हा काहीतरी आणत असतो, म्हणून त्यांना माहिती आहे की अण्णा हा आणत असतो आणि त्या अन्नामुळेच सगळ्यांना अन्न भेटतं आणि म्हणूनच कदाचित लोक त्याला अण्णा अण्णा म्हणतात. पण त्या अन्नाचं अन्न बंद झालं किंवा तेव्हा तोच अन्नाला सुद्धा मुकतो. म्हणजे अन्न त्याला कधी भेटेल तरी कोणी जवळ येत नाही, मग तेव्हा तो उद्विग्न होतो. अशी अवस्था का प्राप्त झाली मला? याचं कारण मी सगळं कमवतो होतो तोपर्यंत तावन निज परिवारो रक्ता, तोपर्यंत सगळा माझा परिवार माझ्याशी जोडलेला होता, माझ्याशी बोलत होता. पण आता मी रिटायर झालो, माझं कमवणं थांबलं, मला दिसत नाही, मला बोलता येत नाही, शरीर विकलांग झालं, शरीर जर्जर झालं. आचार्य म्हणतात पश्चात त्यानंतर जीवती जर्जर देहे, ह्या देहामध्ये तो जर्जर झाला आहे. मग अशा अवस्थेमध्ये त्याला कोणीही विचारत नाही. वार्ताम कोपी न पृच्छती गेहे, गेहे म्हणजे घर. त्या घरामध्ये कोपीम वार्ताम न पृच्छती, त्याला कोणीच वार्ता विचारत नाही, कोणीच बोलत नाही. प्रत्येक आपापल्या याच्यामध्ये बिझी असतो आणि मग कोणीच त्याला विचारत नाही. आणि तेव्हाच त्याचा मृत्यू येतो आणि मग तो ICU मध्ये पडलेला असतो. आणि ICU मध्ये आल्यानंतर डॉक्टर लोक त्यांना नातेवाईकांना आतमध्ये येऊ देत नाही. याचा मृत्यूचा क्षण असतो. त्याला वाटतं आपल्या मुलांनी यावं, आपल्या नातेवाईकांनी यावं, परंतु तिथे कोणीही नसतं. आणि त्यामुळे त्याला वाटतं अरे आपण संपूर्ण आयुष्य यांच्याकरता घातलं आणि मृत्यूच्या समयी कोणीतरी माझ्यासमोर असावं, पण मला विचारण्याकरता आता कोणीच येत नाही. वार्ताम न पृच्छती कोपी न गे, घरातले कोणीच वार्ता विचारत नाही. अशी परिस्थिती भविष्यामध्ये येणार आहे, अशी कल्पना करून यू हॅव टू प्रिपेअर युअर लाईफ, आपणच आपल्या जीवनाची तयारी करावी. असा हा श्लोक आहे. या संबंधीचा आणखी काही विचार आहे, तो शेष विचार आपण उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया. पूर्णमदः